Hello everyone, I am Assistant Professor S.V. Shedale from Agricultural Engineering Department. In last lecture we learned about different types of water erosion. In this session we are going to learn about wind erosion, then how the wind erosion takes place, different processes involved in the wind erosion. Okay. लेट्स नो अबाउट द प्रिन्सिपल ऑफ विंड इरोजन. आपण विंड इरोजनचं प्रिन्सिपल किंवा विंड इरोजन कसं होतं हे पाहणार आहोत. द विंड इरोजन एक्झर्ट द प्रेशर ऑन द सॉइल पार्टिकल्स वेन इट्स करंट स्ट्राइक्स द सॉइल सरफेस. जेव्हा वाऱ्याचे तरंग हे सॉइल सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा वारा एक प्रकारचं प्रेशर किंवा एक फोर्स ॲप्लाय करतो सॉइल पार्टिकल्समुळे. त्यामुळे काय होतं, द ॲप्लाइड प्रेशर बाय द विंड करंट इज अपोज्ड बाय द फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ॲट द बेस ऑफ द सॉइल पार्टिकल्स. म्हणजे सॉइल पार्टिकल्सच्या बेसमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो वाऱ्याच्या फोर्सला अपोज करत असतो. ठीक आहे. Also, the difference in wind speeds between top and bottom of the soil particles causes the imbalance in the soil particles. म्हणजे जेव्हा जो वाऱ्याचा फोर्स आहे तो सॉइल पार्टिकल्सवरती जेव्हा ॲप्लाय होत असतो त्यावेळी जो बॉटमला ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे आणि जो टॉपला होणारा जो फोर्स आहे तो इक्वल नसतो. ओके. तर त्याच्यामध्ये तर या डिफरन्समुळे काय होतं की सॉइल पार्टिकल्सची मध्ये किंवा त्याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो आणि त्यामुळे दिस फिनॉमिनॉन रिझल्ट्स इन टू लिफ्टिंग ऑफ द सॉइल पार्टिकल्स फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. या वाऱ्याचं जो स्पीड आहे त्याच्या डिफरन्समुळे जो तिथला सॉइल पार्टिकल्स आहे तो हवेमध्ये लिफ्ट होतो किंवा त्याच्या ओरिजिनल पोझिशनपासून हलतो. ठीक आहे. देन द डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन ऑफ द सॉइल पार्टिकल्स बाय द ॲक्शन ऑफ द विंड इज कॉल्ड ॲज विंड इरोजन. ओके. विंड इरोजनबद्दल आपण मागेही चर्चा केलेली आहे. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज मेकॅनिक्स ऑफ विंड इरोजन. विंड इरोजन कसं होतं त्याचं मेकॅनिक्स काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये बेसिक 3 प्रोसेसेस इन्वॉल्ड आहेत. सो फर्स्ट दॅट इज इनिशिएशन ऑफ द सॉइल मूवमेंट. ॲक्च्युअल सॉइल मूवमेंटची सुरुवात कशी होते. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइल पार्टिकल्स अँड लास्ट पॉईंट दॅट इज डिपॉझिशन ऑफ सॉइल पार्टिकल्स. ओके. नाव द फर्स्ट प्रोसेस दॅट इज इनिशिएशन ऑफ सॉइल मूवमेंट. Soil movement is initiated by the turbulence created by the strong wind currents. म्हणजे सॉइल पार्टिकल्सची जी मूवमेंट आहे तर त्याची सुरुवात कशी होते तर जे काही स्ट्रॉंग विंड करंट्स असतील तर त्यामुळे एक प्रकारचा टर्ब्युलन्स क्रिएट होतो. टर्ब्युलन्स म्हणजे काय, सडन ऑर व्हायलेंट शिफ्ट इन द एअर फ्लो. म्हणजे जो नॉर्मल जो एअर फ्लो असतो तर त्याच्यामध्ये अचानकच बदल होतात किंवा वाऱ्याचा जो झोक आहे त्याच्यामध्ये प्रेशर किंवा त्याचा फोर्स आहे तो वाढला जातो. ठीक आहे. किंवा त्याचा जो फ्लो आहे त्याची जी स्पीड आहे ते वाढलं जातं. तर त्याला एकंदरीत आपण टर्ब्युलन्स असं म्हणू शकतो. सो द मुवमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल्स डिपेंड अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल. की जी सॉइल पार्टिकल्सची जी हालचाल आहे किंवा त्याची जी मुवमेंट आहे तर ती कशावरती बेसिकली डिपेंड असते तर त्या पार्टिकलची किंवा त्या मातीच्या कणांची साईज किती आहे, त्याची डायमीटर किती आहे तर यावरती डिपेंड आहे. त्यानंतर इनिशिएशन ऑफ सॉइल मूवमेंट टेक्स प्लेस इन 3 प्रोसेसेस. आता ही जी सॉइल मूवमेंट आहे सुरुवातीची तर ती 3 प्रोसेसेसमध्ये होते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोसेस आहे तिला सस्पेन्शन असं म्हटलं जातं. इट इज द मूवमेंट ऑफ व्हेरी फाईन सॉइल पार्टिकल्स जनरली लेस दॅन 0.1 mm इन डायमीटर. ओके. म्हणजे ज्या सॉइल पार्टिकल्सची डायमीटर ही 0.1 mm पेक्षाही लहान आहे, कमी आहे तर अशा पार्टिकल्सची जी मूवमेंट आहे ती सस्पेन्शन अंडर येते. ओके. सो अकॉर्डिंग टू द स्ट्रोक्स लॉ द स्पीड ऑफ द फ्रीली फॉलिंग बॉडी थ्रू अ फ्लुइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द पार्टिकल डायमीटर. ओके. द स्पीड ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी थ्रू ए फ्लुइड मीन्स फॉर एक्झाम्पल आपण एखादं हातामध्ये जर एखादी वस्तू धरली आणि ती जर खाली फेकली तर त्याचं जेवढं वेट जास्त असेल तेवढ्याच स्पीडने ती खाली येणार आहे. म्हणजे जेवढं वेट जास्त तेवढं स्पीड जास्त. ओके. जेवढं वेट कमी तेवढं स्पीड त्या वस्तूचं कमी होणार आहे. ठीक आहे. सो इट मीन्स वेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स वेरीज विथ द डायमीटर. म्हणजे जेवढी त्या
पार्टिकल्सची म्हणजे जे सॉईल पार्टिकल्स असतील तेवढी त्याची डायमीटर असेल, तेवढीच त्याच कम्पॅरिझनमध्ये किंवा डायरेक्टली तेवढीच वेलॉसिटीसुद्धा हाय असणार आहे. ओके, म्हणजे इथे डायरेक्ट रिलेशन आहे. इन दिस टाईप मीन्स इन दिस प्रोसेस इन सस्पेन्शन, इन दिस टाईप पार्टिकल्स फ्लोट्स और सस्पेंडेड इन एअर. आता या प्रोसेसमध्ये काय होतं की याची जी पार्टिकलची जी साईज आहे ती खूप कमी असते. सो ते जे पार्टिकल्स आहेत त्याची जर स्पीड आहे ते सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे असे पार्टिकल्स काय होतात की हवेमध्ये तरंगतात. ओके, डिरेक्टली खाली येत नाहीत लगेच किंवा त्याला थोडा वेळ लागतो. म्हणून या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, सस्पेन्शन. ओके, फ्रॉम लॅबोरेटरी स्टडीज 3 to 38% सॉइल्स आर ट्रान्सपोर्टेड. लॅब स्टडीजमधून असं आढळलेलं आहे की जवळपास 3 to 38% जे सॉईल पार्टिकल्स आहेत ते सस्पेन्शन या प्रोसेस थ्रू ट्रान्सपोर्ट होतात. ओके, म्हणजे सॉईल इरोजनमध्ये ज्या काही प्रोसेसेस इन्वॉल्ड आहेत त्यापैकी 3 ते 38% सॉईल पार्टिकल्स किंवा जी माती आहे ती सस्पेन्शन थ्रू किंवा सस्पेंडेड असते. ओके, किंवा त्या प्रोसेस थ्रू ट्रान्सपोर्ट केली जाते एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे. ओके, त्यानंतर साल्टेशन. ओके, साल्टेशन इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ सॉईल मुवमेंट. आता आपण काय पाहत आहोत तर सॉईल मुवमेंटचे जे प्रोसेसेस आहेत त्या पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये ही सेकंड नंबरची प्रोसेस आहे दॅट इज द साल्टेशन अँड इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह. कारण मॅक्सिमम सॉईल पार्टिकल्स हे ट्रान्सपोर्ट होतात तर ते साल्टेशन प्रोसेस थ्रू ट्रान्सपोर्ट होतात विंड इरोजनमध्ये. ओके, सो इन साल्टेशन सॉईल पार्टिकल्स स्टार्ट्स बाउन्सिंग अँड जम्पिंग. ओके, जेव्हा साल्टेशन प्रोसेस होत असते तर त्यावेळी सॉईल पार्टिकल्स काय होतात की ते बाउन्स करायला लागतात किंवा जम्प करायला लागतात. ओके, द साईज रेंज ऑफ द पार्टिकल्स इज फ्रॉम 0.05 to 0.5 mm. याच्यामध्ये जी सॉईल पार्टिकल्सची जी रेंज आहे ती थोडीशी हाय असते. ओके, ती जवळपास 0.05 to 0.5 mm इतकी असते. इन साल्टेशन द अमाऊंट ऑफ सॉईल पार्टिकल्स इज अबाउट 55 to 72% दॅट इज ट्रान्सपोर्टेड थ्रू दिस प्रोसेस. ओके, म्हणजे जवळपास 55 ते 72% सॉईल पार्टिकल्स हे काय होतात, मूव होतात इन थ्रू द साल्टेशन प्रोसेस. ओके, and the most vulnerable range of the soil particles that is about 0.015 mm. म्हणजे जी मोस्ट इफेक्टिव्ह साईज आहे सॉईल पार्टिकल्सची ट्रान्सपोर्ट होण्याची तर ती किती आहे तर 0.1 to 0.15 mm इतकी आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे सरफेस क्रीप. इन सरफेस क्रीप मुवमेंट ऑफ द सॉईल पार्टिकल्स टेक्स प्लेस बाय रोलिंग अलॉंग द सरफेस लँड. ओके, याच्यामध्ये जी सॉईल पार्टिकल्सची जी मुवमेंट आहे तर त्याच्यामध्ये सॉईल पार्टिकल्स काय करतात तर रोल करतात. ओके, तर डिरेक्टली असे हवेत उडत नाहीत, फक्त रोल करतात. अँड द साईज पार्टिकल्स बाय रोलिंग अलॉंग द सरफेस लँड. याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते जी सॉईल सरफेस आहे तर त्याच्या अलॉंग ते रोल करायला लागतात आणि त्याची जी साईज आहे ती अबाउट 0.5 to 2 mm इतकी असते सरफेस क्रीप या प्रोसेसमध्ये. अँड इन सरफेस क्रीप द सॉईल पार्टिकल्स ट्रान्सपोर्टेड इज अबाउट 5 to 25%. तर सरफेस क्रीपमध्ये जे सॉईल पार्टिकल्स मूव होतात किंवा ट्रान्सपोर्ट होतात ते जवळपास 5 ते 25% इतके मूव होतात. ओके, ओके, या डायग्रॅम्स आहेत. इट इज द मूविंग पाथ ऑफ सॉईल पार्टिकल्स इन साल्टेशन प्रोसेस. साल्टेशन प्रोसेसमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते जम्प किंवा बाउन्स करायला लागतात. ओके, इथे विंडचा जो फोर्स आहे तो या सॉईल पार्टिकल्सवरती अप्लाय केलेला आहे. इट इज द इनिशियल वेलॉसिटी. त्यानंतर हा पार्टिकल्स बाउन्स होतो आहे आणि जेव्हा त्याची एनर्जी कमी होईल तर तसं स्लोली तो एका ठिकाणी स्ट्राईक होतो आहे. ओके, आणि तिथून परत स्ट्राईक केल्यानंतर जे काही दुसरे पार्टिकल्स असतील ते अगेन हवेमध्ये लिफ्ट होतात. ओके, अँड दिस इज द फायनल वेलॉसिटी. ओके, त्यानंतर सॉईल पार्टिकल्सची जी रेंज आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्स ऑफ सॉईल मुवमेंट सस्पेन्शनमध्ये किती असते, त्यानंतर इथे साल्टेशनमध्ये किती आहे आणि सरफेस क्रीपमध्ये किती आहे
साईज त्या पार्टिकलची, त्याची डायग्रॅम आहे. त्यानंतर नेक्स्ट ही आहे प्रोसेसेस ऑफ विंड इरोजन. तर यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की सस्पेन्शन झोनमध्ये जे सॉईल पार्टिकल्स आहेत ते सस्पेंडेड राहतात, त्यानंतर साल्टेशनमध्ये बाउन्स करतात. ओके, आणि फायनली ते इथे डिपॉझिट होतात आणि मग दुसरीकडे मूव्ह करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे सॉईल इरोजनमध्ये, ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉईल पार्टिकल्स. ओके, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉईल पार्टिकल्स इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स्ड बाय द पार्टिकल साईज अँड विंड वेलोसिटी. जे ट्रान्सपोर्टेशन आहे सॉईल पार्टिकल्सचं, हे त्या सॉईल पार्टिकल्सची डायमीटर किंवा साईज किती आहे आणि तिथलं जे विंड, जो वाहणारा जो वारा आहे त्याची गती किती आहे, तर या गोष्टींवरती त्या सॉईल पार्टिकल्सचं ट्रान्सपोर्टेशन अवलंबून असतं. देन क्वांटिटी ऑफ सॉइल्स transported varies as the cube of excess wind velocity and square root of the particle size. म्हणजे जी टोटल क्वांटिटी आहे सॉइलची, तर ती ट्रान्सपोर्ट होण्याचा जो रेट आहे तो एक्सेस विंड वेलॉसिटी आहे. तर विंड किंवा इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ विंड वेलॉसिटी अँड स्क्वेअर रूट ऑफ द particle size, it means diameter. Okay, then deposition, last step of soil erosion in case of wind erosion. Then deposition, in deposition of soil particles or deposition of soil particles depends on the वेट, विंड वेलॉसिटी अँड ग्रॅव्हिटी फोर्स. एखाद्या पार्टिकलचं डिपॉझिशन होणं किंवा ती एका ठिकाणी थांबणं, डिपॉझिट होणं, तर ते कशावरती डिपेंड असतं, तर त्या सॉईल पार्टिकलचं वेट किती आहे, त्यानंतर तिथे जो वाहणारा जो वारा आहे त्याची वेलॉसिटी किती आणि ग्रॅव्हिटी फोर्स किती आहे, तर याच्यावरती डिपेंड असतं. त्यानंतर द डिपॉझिशन ऑफ सॉईल पार्टिकल्स ऑकर्स वेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ग्रेटर दॅन द रेजिस्टन्स फोर्स होल्डिंग पार्टिकल इन द एअर. ओके, आता जे डिपॉझिशन आहे सॉईल पार्टिकल्सचं, तर ते केव्हा आढळतं, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे गुरुत्वाकर्षण जे बल आहे ते जास्त असेल. कशाच्या कंपॅरिझनमध्ये, तर रेजिस्टंट फोर्स होल्डिंग द पार्टिकल इन द एअर. जो रेजिस्टंट फोर्स आहे पार्टिकल्सचा, तो जो हवेमध्ये त्या पार्टिकलला ठेवण्याचा जो प्रयत्न करतो, तर त्याच्यापेक्षा जे गुरुत्वाकर्षण बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असायला हवा, म्हणजे तो पार्टिकल काय होईल, एखाद्या ठिकाणी डिपॉझिट होईल किंवा थांबेल. ओके, सो हिअर दिस लेक्चर इज फिनिश्ड. सो थँक यू फॉर लिसनिंग.